जय श्रीराम. बालमित्रांनो, काल आपण अंगद शिष्टाई बघितली. अंगदाने तिथून उड्डाण केलं आणि थेट त्याची शिष्टाई सफल झालीच नाही. तो थेट प्रभूंच्याकडे आला आणि आता युद्ध तर पक्क ठरलं. आता कोणी कुठल्या दाराशी लढायचं, कोणी कुठल्या गटात असायचं, हे ह्याची सगळी आखणी करण्यात आली आणि आता दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात होणार. रावण. प्रजेसाठी रावण हा राजा म्हणून ठीक होता, पण नीती धर्म या गोष्टींशी त्याचा काही संबंध नव्हता. त्यांनी पोचलेले लोक पण तसेच होते. त्यातला एक महापार्श्व तो रावणाला सल्ला देतो, महाराज, तुम्ही सीतेवर बलात्कार करा, म्हणजे राम तिचा स्वीकार करणार नाही आणि निघून जाईल. युद्धाशिवाय सीता तुम्हाला मिळेल. इथे रावण आपल्या नीचपणाची जाहीर कबुली देतो. तो म्हणतो, ही गोष्ट मला सुचली नसेल का, पण मी तसं नाही करू शकत, कारण असे 2 प्रसंग माझ्या आयुष्यात घडले. एकदा पाणी पिण्यासाठी एका ऋषींच्या आश्रमात गेलो होतो. त्यांची मुलगी वेदवती, तिच्यावर मी अत्याचार केला. तेव्हा भीतीने लाजेने त्या मुलीने माझ्यासमोर स्वतःला जाळून घेतलं. तिचं मूक रुदन ही एक गोष्ट, आणि दुसरी रावणाचा सावत्र भाऊ कुबेर, ज्याची सुवर्णलंका आणि पुष्पक विमान रावणाने हडपलं होतं, त्याचा मुलगा नलकुबेर, त्याची पत्नी पुंजिकस्थला म्हणजे रावणाची सून, तिच्यावर अत्याचार केला. ती चिडून उठली, आपल्या पतीला म्हणाली, एवढी मस्ती याच्या अंगात आली कुठून? त्या ब्रह्मदेवांना मला जाब विचारायचा आहे. नलकुबेर तिला घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला. तिने ब्रह्मदेवाला खडसावले. ब्रह्मदेवाने रावणाला बोलावले आणि सांगितले, तुला दिलेल्या वरात मी बदल करतोय. आत्तापर्यंत नर आणि वानर यांच्या व्यतिरिक्त कोणाचकडून तुला मरण नाही असा वर होता. आता स्त्रीच्या मनाविरुद्ध तू तिच्यावर बळजबरी केलीस तर तुझ्या मस्तकाचे 100 तुकडे होतील, आणि म्हणून या कारणासाठी सीता स्वेच्छेने माझ्याकडे आली पाहिजे. रावण सज्जन नाही, म्हणून भित्राही आहे. त्याचे सहकारी पण तसेच. रामाला केवळ रावणाला मारायचे नाहीये, तर त्या प्रवृत्तीला मारायचे आहे. राम रावण युद्ध 87 दिवस चाललं. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी मोठ्या तोऱ्यात रावण युद्धात उतरला. रावणाकडे शस्त्रास्त्र भरपूर आहेत, रामाकडे सीमित. रावण रथातून लढतो, प्रभू हनुमंताच्या खांद्यावर बसून लढतात. प्रभूंनी त्याच्या रथाचे घोडे सारथी मारले. तो दुसऱ्या रथात बसून आला, तोही रथ मोडला. संध्याकाळपर्यंत रावणाची घमेंड जिरली. आता त्याच्याजवळ वाहन नाही, त्याची सगळी शस्त्र प्रभूंनी मोडली. तेव्हा प्रभू म्हणतात, मी निशस्त्र योद्ध्याशी लढत नाही, तू निघून जा. लज्जित होऊन रावण निघून जातो. यानंतर एकदम शेवटी 18 दिवस तो लढतो. इंद्रजिताने रावणाला समजावले, आम्ही सगळे असताना तुम्ही का गेलात? आता जाऊ नका, मी बघतो ना. 3ऱ्या दिवशी इंद्रजिताने रामलक्ष्मणाला नागपाशाने बद्ध केले. ते काळे ठिक्कर पडले. त्यांच्या भोवती सगळी वानर सेना शोक करीत जमली. या संधीचा रावणाने फायदा घेतला. जानकीला जाऊन सांगितलं, श्रीराम आणि लक्ष्मण मेले आहेत, आता तुला माझ्याकडे यावेच लागेल. प्रत्यक्ष हे दृश्य दाखवण्यासाठी सीतेला पुष्पक विमानात बसवून आणले आणि खालचे दृश्य पाहिल्यावर जानकी शोक करू लागली. आता विष खाऊन मरून जावे असे बोलू लागली. तेव्हा बिभीषण पत्नी सरमा हिने जानकीची समजूत घातली, इथे सगळं मायावी असतं, तू विश्वास ठेवू नको. जर खरोखरच राम लक्ष्मण मेले असते तर तुला सुतूक नसतं का आलं? आणि नियमानुसार सुतकी माणसाला पुष्पक विमानात बसता येत नाही, हे रावणाला माहीत आहे. तू सुतकी असतीस तर विमान उडालेच नसते. हे स्पष्टीकरण ऐकून सीतेला धीर आला. हनुमंताने गरुडाला बोलावून आणले. गरुडाचा स्पर्श होताच नागपाश सुटला.
ते शुद्धीवर आले. संपूर्ण युद्धात हा प्रकार मधून होतच होता. परत एकदा रामाच्या मस्तकासारखे मस्तक बनवून सीतेला फसवण्याचा प्रयत्न झाला. भगवंताने चारही द्वारावर भीषण युद्ध आरंभिले योजनापूर्वक. रावणही तुल्यबल होता, शक्तीने आणि बुद्धीनेही. युद्धात दोन्हीकडचे सैनिक मारले गेले. रावणाला ज्याचा भरोसा होता, अभिमान होता, असे खंदेवीर वानरांकडून मारले गेले. त्यामुळे रावण अचंबित झाला. धूम्राक्ष यांची कुणाशी लढाई झाली हे आपण बघूया. धूम्राक्ष श्रीराम, वज्रदंत अंगद, प्रहस्त नील, अकंपन हनुमान, नरांतक आणि देवांतक जे रावणाचे 2 पुत्र होते ते कोणाशी लढले? अंगद आणि हनुमान. त्रिशीर हनुमान, महोदर महापार्थ नील आणि वृषभ, अतिकाय लक्ष्मण, कंप आणि वज्रदंत अंगद, शोणिताक्ष युपाक्ष हे मैंद, कुंभ सुग्रीव, निकुंभ हनुमान, मकराक्ष श्रीराम. अशी युद्ध झाली. द्वंद्वयुद्ध होती ही सगळी, म्हणजे दोघांमध्येच युद्ध होती. अशी युद्ध झाली. निकुंभीला नगरामध्ये चाललेल्या यज्ञाचा लक्ष्मण आणि हनुमंतांनी धुव्वा उडवला. युद्धात अनेक नियम कसोशीने पाळले जातात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत युद्ध होते, त्यानंतर नाही. रात्री सगळ्या जखमींवर उपचार आणि विश्रांती हा युद्धाचा नियम आहे. लक्ष्मणाला शक्ती लागली. एक दिवस इंद्रजित आवेशाने उतरला. हा बलवीर आहे, रावणाचा अंधभक्त आहे. रावणाचा पुत्र आहे तो, पण त्याच्या बाबांवर खूप विश्वास आहे. म्हणजे आपले बाबा जे करतील ते बरोबरच आहे असं म्हणणारा हा मंदोदरीचा शूरपुत्र. त्याने इंद्राला सुद्धा जेरीस आणले. म्हणून तो इंद्रजित. तो त्या दिवशी लक्ष्मणाला भिडला. लक्ष्मण वीरोत्तम. त्याने इंद्रजिताचे घोडे मारले, त्याला रथातून खाली खेचले, बाणांचा वर्षाव केला. एवढा शूर इंद्रजित व्याकुळ झाला. आता एक बाण लक्ष्मणाने मारला तर इंद्रजित संपणार. तेव्हा इंद्रजिताने राखीव शक्तीचा वापर केला. लक्ष्मण घायाळ होऊन जमिनीवर पडले. इंद्रजित त्यांना नेऊ लागला, पण हनुमंताने उचलून त्यांना शिबिरात आणले. असे प्रसंग युद्धात नेहमीच येतात. त्यामुळे सुरुवातीला कोणालाच काही वाटलं नाही. पण आजचा प्रसंग वेगळा होता. हळूहळू लक्ष्मणाचं शरीर काळं पडायला लागलं. सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. तो काही केल्या शुद्धीवर येईना. रामांनी धीर सोडला. तेही रडू लागले. तेव्हा बिभीषणाला विचारून रावणाकडचा वैद्य सुषेण याला बोलावण्यात आलं. सुषेणने सांगितले, सकाळपर्यंत एका ठराविक औषधी वनस्पती मिळाली तरच हा वाचू शकेल. अशी वनस्पती आमच्याकडे विपुल होती, पण रोजच तिचा वापर झाल्यामुळे आता ती संपली आहे. जवळपासच्या जंगलातली पण संपली आहे. आता फक्त द्रोणाचल पर्वतावर ती मिळू शकते, पण पहाटेच्या आतच आली पाहिजे. या 4 वनस्पती आहेत: विशल्यकरणी, संधिनी, सौवर्णकरणी, संजीवनी. आपल्याला फक्त संजीवनीच माहीत आहे. आता पहिली विशल्यकरणी म्हणजे पेनकिलर किंवा अनेस्थेशिया. दुसरी संधिनी म्हणजे हाडं जुळवणारी. तिसरी संवर्णकरणी म्हणजे रंग सुधारणारी. आणि चौथी संजीवनी, हृदयाचं पंपिंग करणारी. असे यांचे कार्य आहे. या वनस्पती आणण्यासाठी हिमालयात जायचे आहे. हनुमंतांनी प्रभू सेवेची ही संधी उचलली. श्रीरामाचा जय जयकार करत हनुमंतांनी उड्डाण केले. वाटेत त्यांचा वेळ खाण्यासाठी कालनेमी साधूचं रूप घेऊन आला. पण हनुमंताला वेळीच एका मगरीकडून सूचना मिळाली. हनुमंताने कालनेमीचा वध केला आणि तो हिमालयाच्या उत्तर दिशेला येऊन पोचला. या वनस्पती ओळखण्याची खूण म्हणजे रात्रीच्या वेळेला त्या चमकतात. त्या वनस्पती हनुमंताला मिळाल्या, पण ते त्यांच्याजवळ गेले त्याबरोबर त्यांचे चमकणं बंद होई. हनुमंताने हात जोडून त्या वनस्पतींची प्रार्थना केली.
आपला सदहेतू कथन केला तेव्हा त्या चमकायला लागल्या. हनुमंताने विचार केला, आज लक्ष्मणासाठी मी वनस्पती नेतोय, उद्या असाच प्रसंग कोणावर आला तर तू धावी ना. म्हणून हनुमंताने त्या पर्वताचा एक भागच उपटून काढला. एवढं होईपर्यंत बराच वेळ गेला. तिकडे लक्ष्मणाचा श्वास बंद व्हायची वेळ आली. सगळ्या वानर सेनेवर शोककळा पसरली आणि रावणाच्या सैन्यात उत्साह. सगळे सारखे आकाशाकडे बघतायत आणि अचानक आकाशात काहीतरी चमकताना दिसले. ती वनस्पती होती. हनुमंत खाली उतरले, हातातला पर्वत खाली ठेवला आणि सगळे आता हनुमंताचा जय जयकार करतात. महारुद्र हनुमान की जय. पर्वतावरची वनस्पती भराभर काढली. बिभीषण सुषेण मिळून त्यांचा रस काढला आणि सुषेणाने एक एक मात्रा द्यायला सुरुवात केली. प्रथम लक्ष्मणाच्या शरीराचा रंग बदलला. हळूहळू तो शुद्धीवर आला. सगळ्यांनी आनंदोत्सव केला. सुषेणाचे आभार मानले. रावणाला ही वार्ता समजली. तो घाबरला. आता काही दिवस इंद्रजिताने युद्धाला जाऊ नये असं ठरलं आणि म्हणून इंद्रजित यज्ञ करण्यासाठी निकुंभीला नगरीत गेला. बिभीषणाने सांगितले, हा यज्ञ जर यशस्वी झाला तर इंद्रजित अधिक ताकदीने पुढे येईल, म्हणून त्याची यज्ञवेदीच नष्ट करायला पाहिजे. आणि ते नष्ट करण्याचं काम हनुमंत आणि लक्ष्मण यांनी केलं. त्यांनी यज्ञाचा विध्वंस केला आणि तो यज्ञ पूर्ण झाला नाही. कुंभकर्ण. रावणाने आता कुंभकर्णाला उठवले. हा महाकाय 6 महिने झोपून राहायचा, 1 दिवस पार्लमेंटमध्ये येऊन सही करायचा. त्याला उठवल्यामुळे तो खूप रागवला. पण रावणाने सांगितले, आता तुझ्याशिवाय दुसरा पर्याय नाही. लंका वाचवणं तुझ्याच हातात आहे. कुंभकर्णाने रावणाची सगळी कथा ऐकली आणि म्हणाला, रावणा, तू चुकला आहेस. तुझ्या एकट्याच्या स्वार्थासाठी पूर्ण लंका नगरीला वेठीला धरलं, हे चूक आहे. पण मी तुझं मीठ खातो म्हणून तुझ्या बाजूने लढेन. कुंभकर्ण युद्धात उतरला. हा भल्ला मोठा यंत्रमानवच होता. हनुमंत, अंगद यासारख्या वीरांचा त्याच्यासमोर टिकाव नाही लागला. प्रभूंनी त्याची शक्ती आजमावली आणि हळूहळू त्याला संपवला. आधी एक हात, मग दुसरा, मग दोन्ही पाय, असं एक एक करत त्याला जायबंदी केलं. नंतर प्रभूच्या बाणाने तो मरण पावला. कुंभकर्ण मेला, संपला. रावणाचा उजवा हातच गेला. रावण आता धास्तावला. यानंतर इंद्रजित युद्धात आला. लक्ष्मणाने त्याचा ताबा घेतला. निकराचे युद्ध झाले. संध्याकाळ व्हायला आली तरी तो मरेना. तेव्हा लक्ष्मणाने रामाच्या पुण्याला आवाहन केले आणि अभिमंत्रून बाण सोडला. इंद्रजिताचा वध झाला. आयुष्यात कधीच एवढा शोक रावणाने केला नव्हता. इंद्रजित त्याचा प्राणच होता. मंदोदरी आणि बाकीच्या लोकांनी रावणाला सांगितले, आता तरी युद्ध थांबव. शोकाकुल झालेला रावण म्हणाला, आता मला अडवू नका. जानकीला आणून मी चूक केली याची मला आज खंत वाटते आहे. माझं मरण आता निश्चित आहे. ज्या सगळ्यांच्या जीवावर मी राज्य करत होतो ते सगळे माझे भाऊ, मुलगे, आप्त हे मृत्यू पावल्यानंतर आता मी जगून काय करू? मी आता युद्ध करणार. मरणार किंवा जिंकणार, पण मी आता युद्ध करणार, असं म्हणून रावण युद्धात उतरला. राम रावण युद्ध. शेवटले काही दिवस उरले आहेत. आता सतत 2 महिने राम युद्ध करून थकले आहेत. रावणाचा पहिलाच दिवस आहे. तो ताज्या दमाचा आहे. त्याच्याकडे शरीर सामर्थ्य, बुद्धी सामर्थ्य, आधुनिक शस्त्रास्त्रे आणि मायावी शक्ती एवढं सगळं आहे. त्यामुळे त्याच्यासमोर आता रामचंद्राचा टिकाव कसा लागेल अशी भीती बिभीषणाला वाटली. तसं त्याने बोलून पण दाखवलं, प्रभू, माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण तुमच्याजवळ साधा रथही नाही म्हणून काळजी वाटते. प्रभू म्हणतात, बिभीषणा, माझ्याकडे भौतिक रथ नाही, पण माझा रथ त्याच्या रथापेक्षा बलवान आहे. शौर्य आणि धैर्य ही माझ्या रथाचीच चाकं आहेत. माझा रथ सत्यधर्माचा आहे. बल, विवेक, दम, परहित हे 4 घोडे ज्याला झुंपले आहेत.
त्यामुळे विजय आपलाच आहे. बल म्हणजे शक्ती. नुसतीच शक्ती असून चालत नाही, तिच्यासोबत विवेक पण हवा, नाहीतर शक्तीचा अपव्ययच होतो. दम म्हणजे स्वतःवर नियंत्रण. परहित म्हणजे परोपकार. प्रत्येक गोष्टीत स्वतःचा फायदा न बघता दुसऱ्यांकरता काहीतरी करणे. क्षमा आणि समत्व बुद्धी हा लगाम आहे. खऱ्या भौतिक रथात रावण आणि या धार्मिक रथात राम असं युद्ध सुरू झाले. आकाशमंडलात सर्व देवदेवतांनी गर्दी केली. ते नुसते जय 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 असं म्हणत होते. नारदांनी विचारले, कुणाचा जय? देव म्हणाले, जो जिंकेल त्याचा. म्हणजे रामाचा जय व्हावा असंच देवांना वाटत होतं, पण ते रावणाच्या गुलामगिरीत होते ना, म्हणून रावणाचा जय. वानर सेना रामाचा जय जयकार करत होती, तर राक्षस रावणाचा जय जयकार करीत होती. 80 दिवस युद्ध चालले. आता इंद्राने आपला रथ आणि सारथी पाठवले. लक्ष्मणाला नेहमीप्रमाणे राग आलेला. आत्ता जाग आली का तुम्हाला? नकोय आता तुमचा रथ. रामप्रभू म्हणाले, नाही लक्ष्मणा, देवांचा राजा इंद्र, त्याचा अपमान नको करायला. मी रथाचा स्वीकार करतो. अखेर 87वा दिवस म्हणजे शेवटला दिवस उजाडला. जय श्रीराम. नमस्कार बालमित्रांनो.